भाऊ उपाध्ये यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण 2. थोडक्यात त्यावेळी मी माझ्या माणसाच्या शोधात होते. माझा हिरो या नर्गिसचा राज कपूर. मी जिथं जात असे तिथं माझं लक्ष तिथल्या माझ्या वयाच्या पोरांवर असे. कोवळी कोवळी पोरं, नुकतीच ओठावर मिसरूड आलेली किंवा दाढी करायला लागलेली, शर्ट, टाईट पॅन्ट आणि टोकेरी बूट घालणारी, नाक्यावर हिरोगिरी करणारी आणि चप्यासारखी वाटणारी पोरं. सगळ्या पोरांच्यावर माझं लक्ष असायचं. जायला मानतो हा तुला वैजू, म्हणजे एवढ्या पोरांमधून तू हिरो निवडायचं म्हणजे कठीणच काम आहे. खरंच कठीण काम होतं. एखाद्याचे केस छान कुरळे असत, एखादा काळाच असे, एखादा सर्व असून चप्यासारखा दिसत असे. बॅटरीवाल्याची तर गोष्टच नको. माझी स्मिताबरोबर खूप चर्चा चालत असे. आज पिक्चरला आपल्या मागच्या लाईनीत तो मुलगा बसला होता. तो पाहिलास? छान होता नाही तो? तुला आवडला? बॅटरी होता तो. तू त्याला नीट पाहिलं नसशील, पण मी त्याला नीट पाहिलं. अशांच्या हातात भांडं कलईला देऊन उपयोग नाही. तो बोटाने नुसते काठ चाचपायचा आणि भांड्याला परत समजायचा. आम्ही मग खूप हसत असू आमच्या विनोदावर. आम्हाला एखादा हिरो आवडला तर आम्ही त्याच्याशी बोलण्याची ट्राय करत असू. आम्ही एकदा ग्रँट रोड स्टेशनवर उभ्या होतो नि एक हिरो आमच्याकडे असाच पाहत होता. मला कळेना तो माझ्याकडे पाहतो की स्मिताकडे पाहतो. मी स्मिताला म्हणाले, तो पहा तुझ्याकडेच पाहतोय. स्मिता म्हणाली, छे, तो तुझ्याकडेच पाहतो आहे. मग मी आयडिया केली नि त्याच्याजवळ गेले. म्हणाले, मला गजरा घेऊन देतोस काय रे? तो तयार झाला, पण आम्हाला काय माहीत त्याची बायको तिकिटेच्या लाईनीत होती ती. तो आमच्याशी बोलायला सुरुवात करतो न करतो तोच त्याची चिचुंद्री आली आणि त्याला आमच्यापासून घेऊन जायला लागली. तो मला खुणवायला लागला जाता जाता, तू उद्या इकडेच भेट. पण बायको आल्या माणसाच्या नादाला लागण्यात काय अर्थ आहे? मी स्मिताला म्हणाले, बघ बाई, किती घोटाळा झाला असता तो. पुरी माहिती असल्याशिवाय कुठल्याही हिरोशी बोलण्यात हा धोका असतो. तो मॅरिड निघाला म्हणजे आपली इज्जत कचरा. मी माझ्या हिरोला खूप खूप धुंडाळलं आणि अखेर तो मला सापडला आमच्याच सेक्शनमध्ये. एक दिवस सकाळच्या दूध केंद्रावर एक हिरो बसू लागला. गोरापान, कुरळेबाज, चिकना. तो पोरी पाहून दुधाची बाटलीत द्यायचा आणि तिच्यावर भाव काढायचा. मी त्याचा हा स्वभाव मार्क केला होता. म्हणूनच मी त्याच्याशी हिशोबाने वागत असे. कॉम्पिटिशन असली की आपण आपल्या पोझिशनमध्ये राहिलं म्हणजे कुणाला आपला शक येत नाही. मी म्हणे, माझ्याजवळ जितकी कार्ड असतील तितक्याच तू बाटल्या दे. मी कधीही दुसऱ्या आगाऊ मुलीप्रमाणे त्याच्याकडे एक्सेस बाटल्या मागितल्या नाहीत. म्हटलं, तू हिरो असशील तर आपल्या घरचा. माझ्यासमोर तुझी हिरोगिरी दाखवू नकोस. दुसऱ्या पोरी करत असतील तुझ्या पुढे पुढे अर्ध्या लिटरच्या बाटलीसाठी, पण ही वैजू आहे म्हटलं. तो दूधवाला माझ्याशी बोलायची खूप ट्राय करायचा. कधी मोड देताना पैसे कमीच द्यायचा.
नाहीतर मी 4.5 लिटर म्हणून बोलले असेन तर 4 लिटर एवढंच ऐकायचा. 4 हा शब्द ऐकतच नसे. मग मी माझी सगळी कार्ड त्याच्यासमोर मांडायची. बोलत मात्र नसे. मग त्याचा चेहरा पाहण्यासारखा होत असे. जाम करपत असे तो माझ्यावर. वैजूच्या रुबाब खाली करीन नाहीतर माझं नाव नर्सिंग नाही अशी त्याने पैज मारली होती. मला पहिल्या माळ्यावरच्या जगूकडूनच कळलं होतं. मी पण त्याला जबाब द्यायचा ठरवला. एक दिवस तो मी दिलेले पैसे मोजताना चुकला. त्यावेळी मी त्याला चांगलाच बडा केला होता. मग ठरवलं त्याला जबाब द्यायचा. तो असा तसा नाही, चांगला लक्षात राहील असा. म्हणून मी श्रीकृष्ण हॉटेलमधून 2 आण्याचा बटाटा वडा घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पैसे देताना त्याच्यासमोर ठेवला. हे काय? माझा जबाब. त्याने पुडी उघडली तर वडा. बाशी वडा आहे हा. बाशी चीज मला चालत नाही. लाना है तो एकदम ताजी चीज लाव. ये दूध जैसी फ्रेश. माझा डाव फसला होता. मी चेहरा करून घरी गेले. त्यानंतर नर्सिंग मला रोज छेडू लागला. वडा किधर है? त्याला तेवढाच चान्स मिळाला होता. माझ्याशी एक दिवस त्याने गरम गरम वडे आणले. स्टेशनवर एकदम सकाळी जाऊन दुधाचे पैसे घेता घेता त्याने माझ्या हातात ठेवले. त्या दिवसानंतर नर्सोशी मी बोलायला लागले. हो, आपण त्याचं दुधाचं गिऱ्हाईक म्हणजे त्याच्याशी कधीतरी बोलण्याचा प्रसंग येणारच. मग कशाला आपण त्याच्याशी बोलायचं नाही? शिवाय त्याच्याशी बोलण्यात माझाच फायदा होता. मला दूध सर्वांच्यापेक्षा जास्त मिळू लागलं होतं. तेजपाल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या गुजराती लोकांना दूध जास्तच लागायचं. 5-5 रुपये देत ते एका बाटलीमागे. माझी चांदीच झाली होती. मग मला नर्सू चांगला आहे असं वाटू लागलं होतं. माझ्या स्वार्थाला तो उपयोगी पडत होता म्हणून माझं त्याच्याबद्दल चांगलं मत झालं असं मात्र नाही हो. खरं म्हणजे नर्सूशी मी बोलायला लागले तेव्हापासून तो खरंच माझ्याशी चांगला वागू लागला होता. आता तो दूध केंद्रावर त्याच्याभोवती जमणाऱ्या सर्व चालू पोरींना वाटेला लावू लागला. हरामी पोरी. लाईन बाहेर गेलेल्या नर्सूने एक बाटली जादा द्यावी म्हणून काय काय आयडिया करून त्याला अडवण्याचा प्रयत्न करतील. ती बच्चूची आई लग्न झालेलं असूनसुद्धा नर्सूच्या पुढे पुढे करायची. नेहमी ती ब्लाऊजमध्ये वर पैसे ठेवणार आणि नर्सूने पैसे मागितले की म्हणायची, ह्या बघ माझ्या दोन्हीवल्या हातात बाटल्या आहे, तू जरा घे ना काढून. म्हणजे मग नर्सूचा तेवढाच हात तिच्याही अंगाला लागे आणि नर्सूही खुश होऊन एखादी बाटली एक्सेसमध्ये काढी. अशी ती हलकटबाई आयडिया करायची. बच्चूची आई, ती चंपू, शांता, मालती सगळ्या चालू पोरी नर्सूबरोबर एक एक आयडिया करत. पण मी त्याच्याबरोबर बोलायला लागल्यापासून त्याने सगळ्यांना फुटास दिली होती. तो सरळ सांगत असे, आता दुधाचा कोटा कमी येतो. आता एक्सेस दूध बंद. प्रत्येक माणसाला कार्डावर लिहिलंय तेवढंच दूध मिळेल. आता एक्सेस कोटा सगळा माझ्याकडे. पण कसा? कुणालाही शक येणार नाही अशा स्टाईलमध्ये नर्सूने त्याच्याबरोबर बाटल्या द्यायला असायचा ना सख्या, त्याला इंस्ट्रक्शन दिलेल्या असायच्या. सख्या, पहिली किरेट अर्धी खाली झाली की दुसरी सुरू करायची. म्हणजे पहिली किरेट पडणार मागे. नॅचरली तिच्यावर दुसऱ्या खाली किरेटी चढल्या म्हणजे ती त्या खाली किरेटी
मध्ये लपून जाणार आणि मग सगळं दुधाचं गिऱ्हाईक संपलं की ती पहिली हाफ किरेट आमचीच. परत पब्लिकमध्ये बोलबाला नाही. डोकं होतं की नाही नर्शाला, पण फुकट घालवलं. आता दारू पिऊन तो का बेवडा झाला एवढा ते पुढे सांगेन. खरं सांगू, नर्शा मला मनापासून आवडला होता. त्याचे केस काय मस्त होते, रेशमासारखे मऊ, कुरळे कुरळे घट्ट, काळेभोर. त्याच्या डोक्यात हात घालून ते ओढावेसे वाटत मला. खरोखर हिरो होता तो. गोरा गोरा पान, स्मार्ट, नाक कसं छान होतं त्याचं. मी मनात विचार करत होते, लग्न करायचं तर नर्शाचीच. आतापासून त्याला पकडून ठेवायचं, सोडायचं नाही. हो, लग्न ठरवायला मी तशी काही मोठी नव्हते. अजून इस्कर्ट ब्लाऊजमध्येच होते मी. माझी बॉडी पण दिसायची नाही कपड्याबाहेर. नॅचरली नर्शासारख्या पोराजवळ लग्नाचा विषय काढायला मला भीती वाटायची. मला वाटायचं, समजा मी म्हणाले की नर्शा आपण लग्न करूया, तर तो समजायचा ही मुलगी फॉरवर्ड आहे, आपण हिला दुधाच्या बाटल्या देतो यावरून हिचा असा समज झाला आहे काय की आपण हिच्यावर खुश झालो आहोत म्हणूनच अशा गोष्टी डायरेक्ट बोलून उपयोग नाही. लग्न जमवणारे, काही मध्यस्थी करणारे, एंटरफेटर लोक अशी आयडिया करून बोलतात. तसं आयडिया करूनच नर्शाशी बोललं पाहिजे. पण तो माझ्याशी लग्न करील अशी मला खात्री पटली होती. मलाही वाटलं की त्यालाही मी आवडले होते, कारण रोज संध्याकाळी तो कामावरून पहिल्या मजल्यावरच्या म्हादळकरांच्या जगूकडे येऊ लागला होता. जगूच्या गॅलरीतून वर पाहिलं की आमची खोली दिसते, त्यामुळे त्याची माझ्यावर सरळ लाईन होत होती हे मी ओळखलं होतं. पण आता आम्हाला एकमेकांवर लाईन करण्याची जरूरच नव्हती, कारण तो मला पसंत होता आणि मी त्याला पसंत होते. म्हणजे मला तसं वाटायचं. नर्शा जगूकडे यायला लागल्यापासून मला त्याच्याशी बोलण्याचा चान्स होता. काहीतरी बहाणेबाजी करून आपण पहिल्या मजल्यावर गेलं की त्याच्याशी बोलायचा चान्स मिळायचा. पहिल्या दिवशी मी आरशात पाहून केस नीट केले आणि पावसकरांची चाळण त्यांना परत द्यायला निघाले. माझी छाती धडधड होऊ लागली. कोणास ठाऊक हा दूध केंद्रावर जरी आपल्याशी फ्रीली बोलला तरी चाळीत फ्रीली बोलेल हे कशावरून? काही पोरं अशी भावखाऊ असतात की एखाद्या मुलीशी एका टायमाला फ्रीली बोलतील आणि दुसऱ्या टायमाला तिच्याशी घमंडीत वागतील. तसाच जर नर्शाही वागला तर काय सांगावं. मी जिना उतरून त्याच्यासमोर उभी राहिले. त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. मी हसले. तो म्हणाला, तू इकडे कुठे? अय्या, मी वर राहते, तुम्हाला ठाऊक नाही? नाही. मग या ना वर घरी. मी त्याला घरी बोलावलं, परंतु तो येऊ नये असंच वाटत होतं मला. माझ्या सांगण्याला मान देऊन तो घरी यायला निघालाही होता, पण तितक्यात जगूने रोखलं. काहीतरी बहाणा करून मला बरं वाटलं. थोडा वेळ मी गोष्टी केल्या आपल्या बच्चूच्या आईच्या. बच्चूची आई साऱ्या केंद्रांवरून कशा दुधाच्या बाटल्या गोळा करते आणि सावजी राजपाल चाळीत ब्लॅकने विकते अशा गोष्टी बोलले. पहिलाच दिवस होता म्हणून मी फार टाईम बोलले नाही. लवकर फुटास घेतली. मला पाहायचं होतं तो दुसऱ्या दिवशी कसा वागतो ते. म्हणजे काही मुलं माणुसकीसाठी तुमच्याशी
एक दिवस चांगलं बोलतात, परंतु दुसऱ्या दिवसापासून ते तुम्हाला किंमत देईनासे होतात. म्हणजे तुमचा जरी शोपुरता मान राखला जातो तरी खरा तुमचा कचराच होतो. दुसऱ्या दिवशी तो वक्त बघून आला होता. मला त्याने विचारलं, तुम्ही वक्त पाहिला आहे? मी म्हणाले, नाही. तुम्ही बघायला पाहिजे. फार चांगलं पिक्चर आहे. काय शॉट घेतलेत भूकंपाचे, एकदम रिअल. आणि राजकुमारचं काम टॉप. बघितला पाहिजे. आणि पिक्चरमध्ये घेण्यासारखंही खूप पुष्कळ आहे. म्हणजे त्यात असं दाखवलं आहे, दुनिया में घमंड करना बेकार है, सब कुछ वक्त के हात में है. इतक्यात जगू म्हणाला, त्या पिक्चरमध्ये साधना आणि सुनील दत्तच्या लवबद्दल पब्लिक फार बॉम्ब करते. खरं काय रे? हो, त्यांचं काम फार ओव्हर झालं आहे. करेक्ट. आणि हिंदी पिक्चरमध्ये नेहमी लव दाखवतात म्हणून मला राग येतो हिंदी पिक्चरचा. मी म्हणाले. तो माझ्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, सगळे पिक्चर काय इतकी खराब नसतात. दोस्ती पिक्चर तुम्ही बघितला पाहिजे. तुम्हाला पिक्चर बघायचा शौक दिसतो. मी म्हणाले, माणसाला कसला तरी शौक असायला पाहिजे. मला पण पिक्चरचा शौक फार आहे. आता तुम्ही मला वक्तची स्टोरी सांगितलीत ना, आता मला अगदी स्वस्थ बसवणार नाही ते पिक्चर बघितल्याशिवाय. उगीच सांगितलीत मला स्टोरी. त्याने त्या दिवशी जवाब दिला नाही. 2 दिवसानंतर सकाळी दूध सेंटरवर त्याने माझ्या हातात पिक्चरचं ॲडव्हान्स तिकीट ठेवलं. मी थोडा विचार केला आणि ते तिकीट परत केलं. तो म्हणाला, का? मी म्हणाले, मी दूध ठेवून येते, तोपर्यंत थांबा. मी दूध वाटायला गेले. मग मी घरी गेले. चहा प्याले, वेणीपणी केली. चांगली 8:30 करून सेंटरवर केले. नर्शा माझी वाट पाहून चांगलाच वैतागला होता. मला हसूच आलं त्याचं, पण मी दाखवलं नाही चेहऱ्यावर. मी आपली नर्वस होऊन त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, कशाला काढलीत तुम्ही तिकीटं? मला वाटलं काढावीशी. त्याचा चेहरा नाराज झाला होता. मनातल्या मनात मी खूप खुश झाले होते. कुणाच्याही बरोबर पिक्चरला नाहीतर फिरायला जाताना आपण नाराजीच दाखवली पाहिजे. नाहीतर या पोरांना आपण काट्यावर आलो आहोत असं वाटतं आणि मग ते आपला भलता सलता फायदा घेण्याची ट्राय करतात. कशाला? तुम्हाला आवडलं नाही का? मी हसले. का हसता? तुम्ही मला आहोजाव करायला लागलात. प्रथम सेंटरवर मला कसे अरेतुरे म्हणत होता. हो, माझ्या लक्षात आलंच नाही. पण तुला पिक्चर पाहायचं नाही का? पिक्चर पाहायचं आहे हो, पण तुम्ही तिकीट कशाला काढलं? मी सांगितलं ना, मला तुला पिक्चर दाखवावंसं वाटलं. आपण परवा वक्तच्या गोष्टी बोलत होतो म्हणून वाटलं. पण मी पाहिलं असतं पिक्चर कधीतरी. तुम्ही कशाला काढलत? मी सारखी कशाला काढलत करत होते. आता रस्त्यावरून येणारी माणसंही आमच्याकडे पाहत होती. त्यामुळे तो नर्वस झाला होता. वैतागला होता. अखेर चिडून म्हणाला, तू येणार आहेस की नाही ते सांग. येऊ का मी? म्हणजे तुमचा आग्रह असेल तर मी येते. तो माझ्याकडे नुसता पाहत राहिला. मग चिडून म्हणाला, माझा मुळीच आग्रह नाही. तुझी इच्छा नसेल तर नको येऊस मुळीच. असे रागावून जाऊ नका. मी येईन,
बस बोला पाहू राग गेला का? तू इच्छेने येत नाहीस, इच्छेने येते आहे. तुम्ही आता काही शंका कुशंका काढू नका. मी येईन म्हटलं ना, अगदी असे गुस्सात जाऊ नका. तुम्ही आनंदात का जात नाही? असं काय? हसा ना. नरशा हसला. त्याला हसता येत नव्हतं हे मी ओळखलं, पण त्याला खूप आनंद झाला होता मी पिक्चरला येणार म्हणून. पिक्चरला जायचं म्हणजे मी सर्व तयारीने जाते, नाहीतर मला पिक्चरला जायला आवडत नाही. पण आज नरशानं असं अचानक पिक्चर ठरवून माझी धांदलच उडवली म्हणा. म्हणजे माझ्याकडे एकच नायलॉनची साडी आहे आणि कालच मी धुतली ती. अद्याप ती वाळलीही नव्हती. वेळ असता तर मी दादरला स्मिताकडे जाऊन साडी आणली असती. शिवाय तिच्याकडे मला गजराही मिळाला असता. पण दुपारी 4चं पिक्चर होतं. मग दादरला जायची आयडिया सोडली. अखेर मी शेजारच्या रमावहिनीच्या पाया पडून त्यांची साडी मिळवली. आता राहिलेली गोष्ट म्हणजे गजरा. गजरा 10 पैशाला मिळतो. माझ्याजवळ 1 पैसाही नव्हता. मी जाम वैतागले. गजऱ्याशिवाय पिक्चरला जायचं. शिवाय नाक्यावर सायलीचा गजरेवाला बसलेला दिसला मला. काय करावं? इतक्यात मला समोरून जगूचा दादा जाताना दिसला. यालाच कापावं. तो वळून पाहू लागला. मामासारखा चप्याच आहे. मी त्याला विचारलं, गजरा घेऊन देतोस का रे? तो एकदम नाकासमोर पावलं उचलीत निघून गेला. अगदीच चप्या. उगीचच विचारलं मी त्याला. तो जगूचा दादा कधी कोणाला काही घेऊन देणार नाही. मी वैतागले. हा सायलीवाला गजरा देत नाही असाच. मागे इकडे होता ना तो धोंडू, तो खरंच चांगला होता. मला रोज 1 गजरा देत असे. गेला बिचारा. गजरा नव्हता म्हणून मी वैतागले होते. पण नरशा याच कल्पनेत होता की मी त्याच्याबरोबर पिक्चरला जायला नाराज आहे. म्हणून मी आउट ऑफ मूडमध्ये आहे म्हणून मी थिएटरमध्ये अंधार होताच बडबड सुरू केली. शी, मागच्या बाजूला सुमती आणि तिचा नवरा बसला आहे. कशाला आले मी पिक्चरला? तेव्हा नरशा बऱ्याच वेळाने म्हणाला, माझी चूक झाली, प्लीज क्षमा कर मला. तुम्हाला कोण काय म्हणालं? तुम्हाला मी दोष देत नाही. पण तुला पिक्चरला मी आणलं ना? हो, आणि मी तुमच्यासाठीच आले. मी आयुष्यात कोणाचाही फोर्स चालू दिला नाही. माझ्यावर माझ्या आईवडिलांचा देखील नाही. पण आज तुमचा फोर्स मी चालू दिला. ते खरं आहे. तू माझ्यासाठी हे केलंस, मी कबूल करतो. इंडियन न्यूजपर्यंत आम्ही असे बोलत होतो. इंडियन न्यूजनंतर वक्त सुरू झाला. मग मी काहीच बोलले नाही. अगदी गप्प राहून मी पिक्चर पाहू लागले. मला पिक्चर पाहायचाच होता म्हणून मी बोलणं वाढवलं नाही. पिक्चर सुटल्यावर त्याने राजकुमारच्या ॲक्टिंगवर बोलायला सुरुवात केली. साधना किती छान दिसते नाही? मी म्हणाले, माझी ती आवडती नटी आहे. मेरे महबूब पाहिलात तुम्ही? तुम्ही कसले सोडता म्हणा. नरशा गप्प होता. मी मग विचारलं, तुमची आवडती नटी तरी कोणची? साधना. खरंच आपली दोघांची आवड किती सारखी आहे नाही? तुम्हाला रंगकोटचा आवडतो, मला गुलाबी आवडतो. मलाही गुलाबी रंग आवडतो. आपल्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत नाही? हो, खरंच. मग मला पलीकडच्या फुटपाथवर 1 गजरेवाला दिसला. मी म्हणाले, गजरे किती छान आहेत नाही? नरशाने ताबडतोब गजरा घेतला. मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो. नरशाने मिसळ घेतली. मी वडा सांबार घेतला. मी त्याला म्हणाले, वडा सांबार किती सुरेख आहे. तो म्हणाला, मला नाही आवडत. आणि तो मिसळ मन लावून खाऊ लागला. इतक्यात मी 1 उष्टा घास त्याच्या
ओठाजवळ नेला त्या घासाबरोबरच नरशा विरघळून गेला. प्रकरण 2 येथे समाप्त. कादंबरी अग्रेसर भाऊ पाध्ये.